गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आपला अविरत प्रवास चालू आहे आणि या प्रवासाच्या सोबत मी तुम्हाला घेऊन जात आहे. आपला चेंडूचा प्रवास अजून संपलेला नाही. मला एक गोष्ट सांगायला तुम्हाला आवडेल, आपण आपलं काम मुकाट्याने आणि सातत्याने अगदी परसिव्हरन्स चिकाटीने करत राहावं. मग भलेही लोकांनी तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल, पण मित्रांनो एक दिवस असा नक्की येतो की ज्या दिवशी जे लोक तुम्हाला वेड म्हणतात त्या लोकांना तुमचं वेड लागतं. मग यासाठी तुमच्याकडे सातत्य, तुमच्याकडे परिश्रम, तुमच्याकडे चिकाटी, तुमच्याकडे परसिव्हरन्स, डेडिकेशन आणि डिव्होशन असणं गरजेचं आहे. आणि असं ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवसापासून करायला तुम्ही सुरुवात करणार, सफल तुमचे ते दिवस किंवा सफल तुमचा तो प्रवास होईल ही मात्र गोष्ट नक्कीच, याच्यात ती मात्र शंका नाही. मित्रांनो, आता या ठिकाणी बघा, आपण रूल नंबर 4 याचे एका वाक्याचे 6 प्रकार आणि त्या 6 प्रकारचे पॅसिव्हाइज कसे होतात ते आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी, आता वी शुड फॉलो द एल्डर्स, आपण मोठ्या माणसांचं अनुकरण केलं पाहिजे. हे 6 वाक्य बघा कसे तयार झाले. प्रत्येक वाक्याचे 6 वाक्य तयार होतात. प्रत्येक एका विधानार्थी वाक्याचे 6 वाक्य तयार होतात. आम्ही मोठ्यांचं अनुकरण केलं पाहिजे, आम्ही मोठ्यांचं अनुकरण केलं नको पाहिजे, आम्ही मोठ्यांचं अनुकरण केलं पाहिजे का, आम्ही मोठ्यांचं अनुकरण केलं नको पाहिजे का, आम्ही मोठ्यांचं अनुकरण केव्हा केलं पाहिजे आणि आम्ही मोठ्यांचं अनुकरण का नको केलं पाहिजे. बरोबर. आता ह्याचेच उत्तर या ठिकाणी आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये करणार आहोत. आता पहिल्यांदा एकाचे 6 कसे तयार होतात हे लक्षात घ्या. वी शुड फॉलो द एल्डर, आम्ही मोठ्यांचं अनुकरण केलं पाहिजे. वी शुड नॉट, बघा इथे नॉट टाकलं, वी शुड नॉट फॉलो द एल्डर वाक्य तयार झालं. आता व्हर्बल क्वेश्चन तयार करताना एकावरून 3, शुडला 1 नंबर, वीला 2 नंबर, शुड वी आणि उरलेला 3 नंबर. शुड वी फॉलो द एल्डर्स, बघा वाक्य तयार झालं, शुड वी फॉलो द एल्डर्स, व्हर्बल क्वेश्चन तयार झाला. आता जसं एकावरून 2, 3 तयार झाला, तसं 2वरून 4 तयार होतोय. बघा पुन्हा सेम, शुड वी नॉट फॉलो द एल्डर्स, बघा शुड वी नॉट फॉलो द एल्डर्स. मित्रांनो, अशा पद्धतीने एकावरून 3, 2वरून 4 तयार झाले. आता आपण व्हेन हा शब्द घेतला, काय घेतलाय, व्हेन हा WH शब्द घेतला आणि 3 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडून दिलं. म्हणजे बघा 3वरून 5 वाक्य तयार होते. बघा असं आपल्याला म्हणावं लागेल, व्हेन शुड वी फॉलो द एल्डर्स. बघा व्हेन शुड वी फॉलो द एल्डर्स. आता WH शब्द आपला वाय, आता 4थं वाक्य त्याला जसंच्या तसं वायच्या पुढे जोडून द्या. म्हणजे 4वरून 6, बघा वाय 4थं वाक्य जोडा, शुड वी नॉट फॉलो द एल्डर्स, शुड वी नॉट फॉलो द एल्डर्स. मित्रांनो, एका वाक्याचे 6 वाक्य तयार झाले. आता या 6 वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस मध्ये कशा पद्धतीने रूपांतर होतं ते आपण बघणार आहोत. तुम्हाला मगाशी मी नेहमी सांगत आलेलो आहे की मूळ क्रियापदाच्या शेजारी ऑब्जेक्ट असते. आता या ठिकाणी बघा, फॉलो हे मूळ क्रियापद आहे आणि याच्या शेजारी ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट वाक्य सुरू होतं बघा, द एल्डर्स शुड बी V3 फॉलोड, इडी झाला बाय अस, विच द्वितीय अस. द एल्डर्स शुड बी फॉलोड बाय अस, बघा उत्तर तयार झाले. द एल्डर शुड बी फॉलोड बाय अस. सेम खाली तेच उत्तर तयार होणार, द एल्डर्स शुड नॉट बी फॉलोड, V3 लागेल बाय विच द्वितीय अस. बघा द एल्डर्स शुड नॉट बी फॉलोड बाय अस, बघा उत्तर तयार झालं, द एल्डर्स शुड नॉट बी फॉलोड बाय अस. आता मित्रांनो बघा, जसं याचं उत्तर तयार झालं बघा, शुड वी फॉलो द एल्डर्स, सेम याचं जर आपण या पद्धतीने केलं, शुड द एल्डर्स बी फॉलोड बाय अस, उत्तर तयार झालं. मित्रांनो बघा, सेम लॉजिक जर तुम्ही लावलं, जसं इकडे प्रश्न तयार झाला तसं याचाही प्रश्न तयार करा, ऑटोमॅटिक पॅसिव्ह वॉइस बनते, ऑटोमॅटिक. बघा आता या ठिकाणी 3रं वाक्य,
म्हणजे इकडे पाहायची पण गरज नाही, ऑटोमॅटिक यांचे पॅसिव्ह व्हॉइस इकडे तयार होत आहे. बघा, शुड, नंतर द एल्डर्स, नंतर बी फॉलोड बाय अस. बघा उत्तर तयार झालं. सेम हे पण त्याच पद्धतीने शुड द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय अस. बघा, शुड 1 नंबर, द एल्डर्स 2 नंबर, 2वरून 4 तयार होईल. बघा बघा, शुडला 1 नंबर म्हणतोय आपण, द एल्डर्सला 2 नंबर, उरलेला सर्व 3 नंबर. शुड द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय अस. उत्तर तयार झालं. ओके, बघा, शुड द एल्डर्स नॉट बी, द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय अस. बघा मित्रांनो, उत्तर तयार झालं. आता इथं रूल लक्षात घ्या. 5व्या वाक्यामध्ये काय व्हेन शब्द आहे. आता समजा तुम्ही व्हेन शब्द घेतला असं गृहीत धरा. 5व्या वाक्यामध्ये काय आहे, व्हेन, आणि 6व्या वाक्यामध्ये व्हाय. ठीक आहे. आता पुन्हा सेम तीच कृती जी इकडे केलेली आपण, व्हेनला वाक्य नंबर 3 जोडलेला होता, तसंच इथं पण तुम्ही व्हेनला वाक्य नंबर 3 जोडा, तुमचं ऑटोमॅटिक उत्तर तयार झालेलं असेल. व्हेन शुड द एल्डर्स बी फॉलोड बाय अस. वाक्य नंबर 6ला 4थं वाक्य जोडून द्या जसंच्या तसं. वाय शुड द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय अस. उत्तर तयार झालं मित्रांनो. बघा, व्हेनला मी 3रं वाक्य जोडतो. व्हेन शुड द एल्डर्स बी फॉलोड बाय अस. पुन्हा या वायला वाक्य नंबर 4 जसं तसं जोडा. वाय शुड द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय अस. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने उत्तर तयार झालं. म्हणजे या ठिकाणी बघा, 1चे 6 वाक्य आपण या ठिकाणी जसे तयार केले सेम तसेच वाक्य या ठिकाणी तयार केलेले आहेत. बघा, शुड द एल्डर्स बी फॉलोड बाय अस. बघा, नंबर 1, नंबर 2, उरलेला संपूर्ण 3. बघा उत्तर तयार झालं. शुड द एल्डर्स बी फॉलोड बाय अस. नंतर खालचं 2वरून 4 ते बी, शुड द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय अस तयार झालं. नंतर व्हेन घेतला, वाक्य नंबर 3 जसं तसं जोडून दिलं. वाय घेतला, वाक्य नंबर 4 जसंच्या तसं जोडून दिलं. या पद्धतीने वाक्य तयार झालं. मित्रांनो, एक छोटस पुन्हा एक मला तुम्हाला आयडिया द्यायची आहे की आता समजा ही आपण हा एक फंडा फॉलो केलेला आहे की 1चे 6 कसे तयार होतात, ते ऑटोमॅटिक यांचे उत्तर इकडे तयार झालेले आहेत. आता ती मदत न घेता डायरेक्ट कशा पद्धतीने उत्तर तयार होतं ते पण मी तुम्हाला समजवतो. असं नाही की हाच नियम आपण फॉलो केला पाहिजे. आता बघा, समजा तुमचं प्रश्नार्थी वाक्य आहे आणि प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस बनवायला सांगितलेलं आहे. ओके, आता मी तुम्हाला एक नवीन म्हणजे एक वेगळी पद्धत सांगतो. या ठिकाणी बघा, शुड जो आहे, शुड वी फॉलो द एल्डर्स आहे की नाही. आता आपण वाक्याची सुरुवात शुड द्यायची. हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्बने त्याची सुरुवात करणार. कशाने? हेल्पिंग वर्ब आहे इकडे सुरुवात, म्हणून हेल्पिंग वर्ब करणार शुड. बरोबर. आता आपण बघा, याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. शुड आपण वाक्याची सुरुवात शुड जशीच्या तशी, ऑब्जेक्ट नंतर काय घेणार, नंतर ऑब्जेक्ट घेणार द एल्डर्स. शुड द एल्डर्स. बरोबर. आता बी आणि V3, बी फॉलोड, बी फॉलोड बाय वीची द्वितीयास. म्हणजे बघा मी काय करतोय, लक्ष द्या. शुड घेतला कारण वाक्याची सुरुवात शुड आहे. प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस प्रश्नार्थीच होणार, म्हणून जर शुडच्या वाक्याची सुरुवात शुडने आहे हेल्पिंग वर्बने, तर आपल्यालाही शुडनेच करावी लागणार. शुड नंतर ऑब्जेक्ट द एल्डर्स, बी फॉलोड बाय अस. इथं पण तेच शुड द एल्डर्स. बघा याचं उत्तर तयार करतोय मी आता. शुड द एल्डर्स नॉट बी
नॉट बी फॉलोड बाय अस. बघा हे पण उत्तर तयार झालं. सेम तुम्ही असं खाल्लं तरी चालेल, असं खाल्लं तरी चालेल. बघा शुड द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय अस, इथं बाय आणि अस. बघा उत्तर तयार झालं. शुड द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय अस. बघा मित्रांनो अशी उत्तर आहे. आता पुन्हा एकदा याच्यावरून उत्तर तयार करायचं. डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, काहीच नाही करायचंय. जसं इथं डब्ल्यूएच शब्द आहे तर सेम डब्ल्यूएच शब्द घेतला वेन. इथं हेल्पिंग वर्ब आहे शुड, सेम जसा तसा. आता आपल्याला काय घ्यावं लागणार, ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट काय आहे, द एल्डर्स. आता आपल्याला बी आणि व्ही3 घ्यावं लागणार आहे. बी फॉलोड, मग हा घेतला बी, हा घेतला फॉलोड. आता आपल्याला बाय आणि कर्त्याची द्वितीय अस, वीची द्वितीय अस. क्वेश्चन जसाच्या तसा. प्रश्नार्थी वाक्याचं पॅसिव्ह प्रश्नार्थीच होतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, वेन जसा तसा, शूड जसा तसा. डब्ल्यूएच शब्द आणि हेल्पिंग वर्ब जसे तसे ठेवायचे, कारण आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चनच तयार करायचा आहे. पण वेन जसा तसा घेतला, शूड जसा तसा घेतला. आता आपण काय घेतला, ऑब्जेक्ट द एल्डर. बरोबर आहे. बी फॉलोड बाय अस. इथं पण पहा काय होईल, वाय जसाच्या तसा, शूड जसाच्या तसा. आता घेणार ऑब्जेक्ट. वाय शूड द एल्डर्स नॉट बी फॉलोड बाय आणि या वीची अस. बघा कसं उत्तर तयार झालं. वाय शूड द एल्डर्स नॉट बी फॉलोड, कारण बी विक्री घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. वाय शूड जसंच्या तसं, द एल्डर्स नॉट बी फॉलोड. नंतर इथं वीचा बायच झाला. बघा इथे या पद्धतीने उत्तर तयार होईल. जर हे मी तुम्हाला इथल्या इथे करून दाखवण्याचा प्रयत्न केला. बघा मी शिकवतो त्या पद्धतीने लिहितोय. बघा वाय घेतला जसाच्या तसा, शूड पण जसाच्या तसा, कारण आम्हाला डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करायचा आहे. मग डब्ल्यूएच क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला डब्ल्यूएच शब्द आधी पाहिजे आणि हेल्पिंग वर्ब नंतर पाहिजे. तो घेतला. आता आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचंय. मग ऑब्जेक्ट काय, द एल्डर्स. आता आपल्याला बी आणि व्ही3 घ्यायचं आहे. आता बी, मग वाक्यामध्ये तुमचं नॉट येतं, तुम्हाला नॉट बी घ्यावं लागेल, नकारार्थी वाक्य असल्यामुळे. नॉट बी. आता व्ही3 काय, फॉलोड. नंतर बाय आणि या वीची द्वितीय अस. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एका वाक्याचे 6 प्रकार आपण या ठिकाणी शिकलो आणि 6 प्रकारच्या वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसे करतात तेही आपण शिकलो. विशेष म्हणजे 2 पद्धतीने शिकलो. इथल्या इथे पण उत्तर तुम्हाला ऍडजस्ट करता येतात. शूड द एल्डर बी फॉलोड बाय अस. बघा शूड द एल्डर नॉट बी फॉलोड बाय अस. बघा शूड द एल्डर नॉट बी. आता याच्यानंतर बघा तुम्ही व्हेन लावा. वाक्य नंबर 3 जसंच्या तसं जोडून द्या. व्हेन शूड द एल्डर बी फॉलोड बाय अस. इथं वाय घेतला, डब्ल्यू शब्द, चौथं वाक्य जसं तसं जोडून दिलं. वाय शूड द एल्डर नॉट बी फॉलोड बाय अस. म्हणजे तुम्ही ही सिस्टम जरी वापरली तरी ऑटोमॅटिक तुमचे वाक्य तयार होतात. किंवा प्रश्नार्थी वाक्याचं क्वेश्चन, प्रश्नार्थी वाक्याचं चेंज वाईज प्रश्नार्थीच होणार आहे. इकडे शूडने सुरुवात आहे म्हणून तुम्हालाही उत्तराला शूडने सुरुवात करावी लागणार आहे. इकडे डब्ल्यूएच शब्द आणि हेल्पिंग वर्ब आहे सोबत, कारण तो डब्ल्यूएच क्वेश्चन आहे. मग आपल्याला तोच रूल फॉलो करावा लागेल. डब्ल्यूएच शब्द आणि हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. मग कुठे ऑब्जेक्ट पासून सुरुवात करावी लागेल. हा वाक्य जर विधानार्थी असेल तर आपण त्याला सरळ ऑब्जेक्ट आधी घेतो. पण व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रश्नार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस प्रश्नार्थीच करायचंय. त्यामुळे आपल्याला ऑब्जेक्ट सगळ्यात पहिले घेता येणार नाही. आपल्याला व्हर्बल क्वेश्चनचे रूल फॉलो करावे लागतील किंवा डब्ल्यूएच क्वेश्चनचे रूल फॉलो करावे लागतील. विद्यार्थी मित्रांनो, आय एम व्हेरी हॅपी दॅट आय कव्हर्ड ऑल द टॉपिक्स ऑफ चेंज द वॉइस अप टू द रूल नंबर 4. अजून 5वा नंबर बाकी आहे. 5 नंबरचा जो रूल आहे तो बाकी आहे. अज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस 3 पद्धतीने होतं. आता ते कशा पद्धतीने होतंय ते आपण पुढच्या लेक्चरला या ठिकाणी बघणार आहोत. आजच्या व्हिडिओला एवढंच. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. बाय.